पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा नवा उदय. एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचा डाव. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरून थेट उपमुख्यमंत्री पदावर आलेल्या एकनाथ शिंदे यांना सत्तेतील मित्र पक्षांकडूनच अडचणी येत असल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणं बदलली असून त्याचा फटका शिंदेंना बसत असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेनंतर राजकीय समीकरणं इतकी बदलली आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकारणातून बाहेर फेकले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पालकमंत्री पद, जनता दरबार ते शिवसेनेतला नवा उदय अशा चर्चांनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर शिंदे यांचा नाराजीचा सूर सातत्याने चर्चेत राहिलाय. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या, संपर्क होत नाही या चर्चेदरम्यानच गिरीश महाजन थेट त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांचं समाधान झालं का हा प्रश्न कायम राहिला. मित्रमंडळ विस्तारातही त्यांना फारसं महत्त्व मिळालं नाही. शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना संधी दिली नाही. गृहमंत्रीपद फडणवीसांकडेच राहिलं. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातंही भाजपने स्वतःकडेच ठेवलं. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वळणी लागली आणि शिंदेंच्या मावळ्यांचा पत्ता कट झाला. नवा उदय आणि शिंदेंभोवती राजकीय संकट. उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसह दावोस दौऱ्यावर गेले आणि शिवसेनेत नवा उदय होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. सामंत हे 20 आमदारांसह वेगळा गट काढणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या. यावर सामंत यांनी परदेशातूनच खुलासा करत चर्चांना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला. पण शिंदेंना मात्र या चर्चांमधून चांगलंच डिवचण्यात आलं. कालच्या कॅबिनेट बैठकीला शिंदे ऑनलाईन हजर होते. यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आलं. शिंदे मागे का हा प्रश्न विचारला जातोय. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांना ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं. भाजप आता ठाण्यातही शिंदेंना आव्हान देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. अजित पवारांचा नवा डाव. त्यातच अजित पवार यांनी मंत्रालयात ठाण मांडलाय. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. मात्र पण रायगडच्या शिवसेनेच्या 2 आमदारांना आणि एका मंत्र्याला भेट दिली नाही. शिंदेंवर दबाव वाढवण्यासाठीच हा नवा राजकीय डाव असल्याचं बोललं जात आहे. शिंदेंभोवतीचा ताण वाढत आहे. भाजपने ठाण्यात वेगळीच खेळी सुरू केली आहे. आता हे वाद किती वाढतात आणि शिंदे त्यातून कसे बाहेर पडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.